कारण पहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकी बरोबर ज्वाला निघाव्या म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल. त्याचे रथ वावटळी समान असतील, कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील. सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील. परमेश्वराने वधिलेल्यांची संख्या मोठी असेल. या ठिकाणी परमेश्वर विशिष्ट अशी गोष्ट या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये 15व्या वचनामध्ये तो म्हणत आहे की तो जगाचा न्याय करण्यासाठी येणार आहे, जगाचं ताडण करण्यासाठी येणार आहे. तुम्हाला आणि मला आणि जगातल्या प्रत्येक प्रिय लोकांना, अप्रिय असणाऱ्या लोकांना, धार्मिक लोकांना, विधर्मी लोकांना, सेवक वर्गांना, बिलिव्हर्स लोकांना, मूर्तीपूजक लोकांना, जगातल्या ऑल टाईप म्हणजे सगळ्या प्रकारचे लोकांचं तो न्याय करायला येणार आहे. आता तो न्याय करायची पद्धत कशी आहे, दंड देण्याची पद्धत कशी आहे, पनिशमेंट करण्याची पद्धत कशी आहे, ताडण करण्याची पद्धत कशी आहे, तर या ठिकाणी तू लिहित आहे, कारण पहा आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा. अग्नीच्या द्वारे. नोहाच्या काळात पाण्याच्या द्वारे परमेश्वराने क्रोध प्रकट केला. सदोम आणि गमोरा म्हणजे लोटाच्या काळामध्ये गंधक आणि अग्नी वर्षाने त्याने त्याचा क्रोध प्रकट केला. ज्यावेळेस मोशे आणि अरोन त्या फारो राजाच्या गुलामगिरीतून इस्रायल लोक बाहेर काढले आणि त्यावेळेस त्यांनी जी अनर्थाची योजना आखली आणि परमेश्वरचा सेवक मोशे ज्यावेळेस त्या दगडी पाट्या फोडल्या आणि ज्यावेळेस तो म्हटला की परमेश्वरचे कोण आहेत ते माझ्या बाजूला या, जे आता निर्माण केलेल्या दैवताचे जे कोणी असतील ते एका बाजूला या, त्या टायमिंगला परमेश्वरने त्याचा क्रोध मरी पाठवून केला. म्हणजे परमेश्वर वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकाराने मनुष्यावर आपला क्रोध प्रकट करत असतो. आज युगाच्या समाप्तीला म्हणजे जगाच्या अंताला परमेश्वर आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करणार आहे. मग ते अग्नी वेगवेगळ्या प्रकारची आहे. आज आम्ही जे पाहत आहोत त्यामध्ये देखील अग्नीने काही क्रोध प्रकट होत आहे. ज्यावेळेस लढाई होतात, अणुबॉम्ब पडले जातात, ब्लास्टिंग केल्या जाते, बॉम्बस्फोट केले जातात, कुठल्या तरी प्रकारचा ज्वालारस बाहेर निघतो, अनेक प्रकारच्या घटना अग्नीच्या माध्यमात आहेत, अग्नीला जोडून आहेत. आज आपण त्या या ठिकाणी तो म्हणत आहे की आपला क्रोध, स्वतःचा परमेश्वराचा क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, आपल्या धमकी बरोबर ज्वाला निघाव्यात म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल. परमेश्वर कशातून येईल? अग्नीतून येईल. आता या दोन प्रकारच्या गोष्टी आहेत. या समजण्यासाठी आम्हाला आमची आत्मिकता तपासावा लागेल, आमची आत्मिक लेवल कुठं आहे ही पाहावं लागेल. कारण देवाचं वचन भस्म करणारा अग्नी देखील आहे, अंतःकरण तोडून फोडून छेदून जाणारा देखील आहे. परमेश्वर अग्नीच्या द्वारे ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या माध्यमातून उतरला, वेगवेगळ्या प्रकारच्या अग्नी आहेत. आम्ही मागच्या भागामध्ये काही पाहिलं की तू अग्नीतून जाशील, ज्वालातून जाशील, त्यावेळेस तुला ज्वाला पळवणार नाहीस, भाजवणार नाही. तर हा अग्नी संपूर्ण जगावर येणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीचा तो असेल. आज जगामध्ये कोणता अग्नी माहिती का? वेगवेगळ्या प्रकारचा. लोक जळतात. लोकांचं जीवन जे आहे जिवंत असताना जळालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला ज्या हव्या आहेत त्या जर मिळाल्या नाही तर माणूस करपल्यासारखं जीवन जगतो, जळाल्यासारखं जीवन जगतो, हरवल्यासारखं जीवन जगतो. तर या ठिकाणची जी अग्नी आहे विशेष महत्वाची म्हणजे परमेश्वराचं वचन. परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून परमेश्वर अग्नीने न्याय करील. परमेश्वर अग्नीने न्याय करील. मग काही प्रत्येकाला काही कोलीत लावून देणार नाही, प्रत्येकाला पेटून देणार नाही. अग्नी देवाचं शुद्ध पवित्र वचन जे कशातही टाकलं
तरी शुद्ध शुद्ध आणि शुद्धच आहे. आज आमचं जीवन या देवाच्या वचनाच्या अग्नीतून आम्हाला तपासून घ्यायचंय, भाजून काढायचंय, जेणेकरून येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या वचनाप्रमाणे, अभिवचनाप्रमाणे, नियमाप्रमाणे न्याय करायला येईल, त्यावेळेस आम्ही त्या न्यायातून बाजूला गेलो पाहिजे. कारण परमेश्वरचं वचन सांगतं की त्याची वदळलेली संख्या जी आहे, ताडण झालेली जी संख्या आहे, नाश पावणारी जी संख्या आहे, अधोलोकात जाणारी जी संख्या आहे, नरकात जाणारी जी संख्या आहे, अंधारात जाणारी जी संख्या आहे, क्लेश होणारी जी संख्या आहे ती जास्त आहे. आणि थोडके लोक सार्वकालिक वतनाकडे म्हणजे सार्वकालिक जीवनाकडे येणार आहेत. तर तो म्हणताय 16 वचनामध्ये, कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील. कशाने? तलवारीने न्याय करील. आता तलवार म्हणजे लोखंडाने तयार केलेली, पोलादाची तयार केलेली, लढाईमध्ये शस्त्र वापरते ती तलवार नाही. देवाचे वचन, देवाचं वचन ही तलवार आहे. एपिस्कराच्या पत्रामध्ये मी पाहतो ना, त्या ठिकाणी लिहिले, विश्वासाची ढाल, तारणाचं शिरस्त्राण, शांतीच्या पादुका, हातामध्ये वचनाची तलवार. ही वचन, ही तलवार, आणि या तलवारीने न्याय करील म्हणजे वचनानुसार न्याय करील. मग देवाचं वचन आम्ही किती स्वीकारलेलं आहे, देवाच्या वचनाप्रमाणे आम्ही किती आचरण करत आहोत, देवाचं वचन आम्ही लोकांपर्यंत किती पोहोचवलेलं आहे. अनेक लोकांनी देवाचं वचन पोहोचवण्यास गलत गोष्टी केलेल्या आहेत. अनेक खोटे भविष्यवक्ते, खोटे संदेश, खोटे प्रेषित, कपटी कामदार यांनी देवाचं वचन लोकांपर्यंत पोहोचवलं नाही. आणि येणाऱ्या दिवसामध्ये हेच वचन देव तुमचा आणि माझा न्याय करताना उपयोगाला आणणार आहे. त्यावेळेस तुम्हाला हे वचन माहिती नसेल तर आज हे वचन तुम्ही माहिती करून घ्यावं. आम्हाला वाटतं की देवाचं वचन फक्त पालक लोकांना माहिती असलेलं बरे, प्रीचर लोकांना गरज आहे त्याची, संदेश त्यांना गरज आहे, जे सेवा करतात त्यांना गरज आहे, आम्हाला काय कशाची गरज. पण माझे प्रिय भावांनो बहिणींनो, जशी सेवकाला वचनाची गरज आहे तशीच बिलीवर्स, भाऊ बहिणी, आई वडील यांना देखील वचनाची गरज आहे. कारण न्याय होताना सेवकाचाही वचनानेच होईल आणि बिलीवर्स लोकांचाही वचनानेच होईल. मग सेवकाने ते वचन कशा प्रकारे सांगितले, तुम्ही कशा प्रकारे ते ग्रहण केले, सेवकाने कशा प्रकारे त्याला माल मसाला लावून किंवा जगातल्या वेगळ्या दिशा दाखवून त्या वचनाचं प्रकटीकरण, त्या वचनाचं मर्म, त्या वचनाचं भविष्य, त्या वचनाचं रेव्हलेशन कशा प्रकारे बदलवलं आणि तुम्ही कशा प्रकारे बदलला. परंतु देवाचं वचन मात्र एकदाच कानच लावलं, एकदाच खोलीत लावलं. सोपंच आता उदाहरण जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जर लिहिलं, मागा म्हणजे मिळेल. समजा पालक वर्गाने तुम्हाला वचन शिकवलं, मागा म्हणजे मिळेल. मग आता परमेश्वराचा सेवक ज्यावेळेस मागतो, हा वचन शिकवतो, मागा म्हणजे मिळेल. मग काय मागायचं? मग जर देवाचा सेवक नुसता जर आणि इकडं आणि इकडं आणि इकडं जर म्हणला, देवाचा सेवक नुसता दान दशमौन जिन हेच मागत बसला तर त्याच्या बिलियर्स लोकांना हीच सवय लागल. ते पण प्रार्थना करताना, प्रभू मला हे दे, मला ते दे, मला ते दे. साहजिकच आहे. जसा तुमचा पुढारी तसे ते लोक, जसा याजक तसे बिलिवर्स, जसं चर्चची शिकवण तशी चर्चचे बिलिवर्स लोक, जसं सांगणार आहे तसे लोक. मग हे वचन, हेच वचन परमेश्वर न्याय करीत असताना मला देखील म्हणील की मी तुला या वचनाचं मर्म, वचनाचं रेव्हलेशन, वचनाचं प्रगटीकरण, वचनाचा सारांश, वचनाची योजना काय होती हे लोकांना सांगायला सांगितलं. आणि मी तुला सांगितलं होतं की मागा म्हणजे मिळेल, पण तू काय मागत बसलास, लोकांना काय शिकवलंस, लोकांनी ते काय स्वीकारलं. आता याच वचनाप्रमाणे सांगल. कारण परमेश्वर म्हणत होता सेवकाला, माझ्या प्रिय लेकरांना तू सांग, मागा म्हणजे मिळेल, म्हणजे स्वर्गीय राज्य मागा म्हणजे ते मिळेल. तू तुझ्या लोकांना सांगितलं जगातल्या गोष्टी मागा म्हणजे ते तुम्हाला मिळतील. आणि आज हेच लोक माझ्या वचनाचा विपर्यास करून जगातल्या हर एक गोष्टीची मागणी करत आहेत. इव्हन याचे पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, कॉर्डिनेटर जेवढे कुणी असतील, मागा म्हणजे मिळेल. काय काय मागायचं, काय मिळणार आहे आपल्याला?
आपण कशासाठी झटतो? देवाचं वचन ज्यावेळेस वचनाप्रमाणे न्याय करायला सुरुवात करेल ना, त्यावेळेस लय जणांना अवघड जाणार. विशेष म्हणजे याजक लोकांना लय 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 तुफान अवघड जाणार. बिलियस लोक तरी कदाचित एखाद्या टायमाला सुटते त्याच्यात. ते म्हणते प्रभूजी आता काय सांगायचं, आता आम्हाला नाही समजलं ते, किंवा प्रभूजी आमच्या पाळकणी नाही सांगितलं होतं, आम्ही काय पाळक आहेत का? मग प्रभू म्हणतो तो काय डोळ्याचे खापणं झालते का? तो का नाही बघितले वचन? तुला नाही समजलं का? तू प्रार्थना करायची ना, प्रभू मला वचन शिकवलंय, मागा म्हणजे मिळेल, आता मी काय मागू? पण आमच्यात तर पहिलेच प्लॅन तयार असते काय मागायचं. मग आम्ही प्रभूचं स्वीकारच त्याच्यासाठी केलाय, काय काय मागायची लिस्टच असते आमची. मग देव ज्यावेळेस न्याय वैभवाने येणार आहे, त्याच्या अगोदर तो आम्हाला संधी देतोय, त्याच्या अगोदर आम्हाला पूर्व सूचना देतोय की मी ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस वचनाप्रमाणे न्याय करणार आहे. म्हणून वचनाप्रमाणे वचन सांगणारे होऊ नका माझ्यासारखे, वचन ऐकणारे होऊ नका तुमच्यासारखे, तर माझ्यासारखे म्हणजे सांगणारे आणि तुमच्यासारखे म्हणजे ऐकणारे. सांगणारे आणि ऐकणारे आम्ही दोघांनी त्याप्रमाणे आचरण करणारे व्हावं, ही देवाची योजना आहे. मग मी तुम्हाला काय सांगत आहे, तुम्ही काय ऐकतात, या दोघांचा हिशोब देव या वचनाच्या माध्यमातून घेईल. म्हणून तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं की मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. आता काय शोधायचं? आम्ही जगातल्या गोष्टी शोधतो. परमेश्वर म्हणतो स्वर्गीय राज्य मिळवण्यात झटा, शोधा त्याला शोधा, ठोका म्हणजे उघडेल. आम्ही काय ठोकितो? सावकाराचे घर, बॅलन्स वाल्याचे घर, कुठं काही नोकरीचे घर, बँकेचे घर, पैशा पाण्याची दार, जे आपण इथं ठोकतो, बाकीचं दुसरं ठोकीतच नाही. स्वर्गाचं राज्य कधी ठोकलं का? अहो तो ठोकीत नाही. देवाचा पुत्र येशू स्वतः येऊन तो आमचा ठोकितोय. त्याने आपल्याला सांगितलंय तुम्ही ठोका, परंतु तुम्ही आणि मी ऐकणार. म्हणून देवाचा पुत्र म्हटला कदाचित हे लोक ऐकणार नाही, मी स्वतः जातो आणि यांच्या अंतःकरणाच्या दरवाजा उभा राहतो आणि चांगला ठोकतो. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 30 मध्ये म्हणतो, पहा आम्ही दाराशी उभा आहे आणि दार ठोकीत आहे. आम्ही काही ठोकितो? गुडशे, आम्ही मटणाचे गुडशे ठोकितो, हड्ड्या ठोकितो, त्या खातो. आम्हाला ठोकायला दुसरं काही येत नाही, है की नाही? परमेश्वराचा दरवाजा नाही ठोकत आपण, सत्याचा दरवाजा नाही ठोकत आपण, वचनाचा दरवाजा नाही ठोकत आपण, पवित्र आत्म्याचा दरवाजा नाही ठोकत आपण, कृती आणि आचरणाचा दरवाजा नाही ठोकत आपण. आपण जगातला ठोकाठोकी चालते, है की नाही? परमेश्वर या वचनाच्या माध्यमातून आपला न्याय करणार आहे. हे झाले की एक्झाम्पल. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही तशा गणगुप्त गोष्टी सांगल. आम्ही कशासाठी हाक मारतो? माझं कुठं डबूल हरवलंय मला सापडा नाही, माझं पोरग गेलंय ते येईना, माझी गरिबी जाईना, माझं घर बांधून होईना, माझा बॅलन्स मिळाना, मला हवी तेवढ्या नफा मिळाना. आम्ही फक्त एवढंच बघतो. प्रभूच्या राज्यामध्ये आम्ही किती वाढत आहोत हे नाही बघत. वर तोंड करून ते सांगतात, हो ना जगाचं किती कायापालट झालाय, किती खराब वातावरण झालंय आणि किती अद्भुत घडतंय. अरे मग समजत आहे ना, तर नीट आता वचनाप्रमाणे आचरण करायला शिका. वरा बाळाला का लगेच म्हणतो पाऊस येईल काय नो, गारवारा सुटलाय, कुठून तरी थंड हवा येते. अरे मग हे जगातले लक्षण समजत तर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस न्याय वैभवाने येणार आहे त्याचे लक्षण तुम्हाला आणि मला का समजत नाही? ही देवाची योजना आहे की 2022 मध्ये आम्ही ते समजून घ्यावेत. कारण तो दिवस येणार आहे, तो उशीर करणार नाही. तो दिवस चोरासारखा असेल, तो अचानक येईल. तो आपल्याला फोन करून येणार नाही, हॅलो पास्टर राजू अल्लाट, तुमच्या लाईव्ह स्टेशनला जोडणारे सर्व लोकांना 8:30ला सांगून टाका परमेश्वर उद्या परवा येणार नाही जमणार. परमेश्वरचा दिवस केव्हा येईल माहित नाही. म्हणून तो दिवस येण्याच्या अगोदर आम्ही सावध राहणं ही परमेश्वरची योजना आहे. तो आम्हाला सावध करत आहे. तो झोपेत मारणार नाही आपल्याला, आलगपेत मारणार नाही. तो आपल्याला जरी चोरासारखा येणार आहे ना, परंतु त्याने डिक्लेअर केलेलं आहे मी येणार आहे आणि मी तुमचा न्याय करणार आहे. मी तुमच्या ह्या मुद्द्यावर बोलेल तुमच्याशी, मग पाळक वर्गाशी देखील बोलन, फादर वर्गाशी देखील बोलन, आणि जेवढे कोणी माझे सेवक आहेत त्यांच्याशी बोलन, आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्या बरोबरही बोलन, आणि जे प्रभूमध्ये धार्मिकतेमध्ये वाढतात त्यांच्या बरोबरही बोलन, आणि त्यावेळेस वचनाद्वारे बोलन. तो म्हणतोय कुणी बांधलं
बांधकाम केले. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस ते प्रकट होईल. कोणी पेंढ्याने बांधतो, कोणी गवताने बांधतो, कोणी दगडाने बांधतो, कोणी सोन्या नाण्याने बांधतो, कोणी लाकडाने बांधतो. प्रत्येकाचं काम प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस उजेडात आणणार आहे, त्याला खरं करणार आहे, त्याची परीक्षा घेणार आहे, त्याला तपासणार आहे आणि ज्याचं काम टिकल त्यालाच विजयी शाली घोषित करण्यात येणार आहे. आणि ते काम कशाने चेक करणार आहे माहिती का तुम्हाला? अग्नीने. अग्नी म्हणजे देवाचं वचन, अग्नी म्हणजे कोलीचं पण, अग्नी म्हणजे पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे पण, अग्नी म्हणजे एक धगधगता नरकाच्या राज्यातला वेदना देणारा पण. अग्नीचे वेगवेगळे प्रकार आहेत. परमेश्वराला कसं वापरायची त्यावर अवलंबून. एखाद्याने पेंड्याने बांधले असले दिली काढी लावून तर पेंड्या पेटते, दगड फुटून तुटून चुरा होईन. अग्नी पुढे कुणी टिकत नाही. भले भले पहाड जमीन दोस्त करते अग्नी. अग्नी साधी नाही. अग्नीमध्ये एकच गोष्ट टिकलते म्हणजे ज्यांनी सोन्याने बांधलंय ते. कारण सोन्याचं पाणी होईल पण तो सोनच राहील. सोन्यावरला मळ जळून जाईल पण सोनं प्युअर सोनच राहील. म्हणून तो सोन्याला भट्टीत टाकतात. म्हणून तो सोन्याला पारखताना पहिला अग्नी लावतात. ज्यावेळेस आपण गळ्यातलं, कानातलं, हातातलं, पायातलं घेऊन सोनाराकडे जातो ना रिप्लेस द्यायला, विकत द्यायला, दुसरं घ्यायसाठी, हे मोडून, तर सोनं तुमचं किती चकाकत असलं ना, सोनार पहिलं त्याला काय करतो पाहतो आणि सोनाराची नजर लय खतरनाक असते. नंतर तो काय करतो त्याला बर्निंग फायर लावतो, एक जाळून पाहतो, जाळून त्याच्यावरले मळ धुतो. सोन्याची पारख अग्नीने होती. तसं तुम्ही आणि मी, माझी आणि तुमची पारख परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये त्याचं भविष्य आहे, प्रकटीकरण आहे, रहस्य आहे, त्याचं स्वप्न आहे, दृष्टांत आहे की तुम्ही आणि मी येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या अशा पारख होणार आहे. तर आम्ही सोन्याप्रमाणे असू. कारण बाबाला तर सांगताय की मधापेक्षा गोड देवाचं वचन आहे. 52 कशी सोन्यापेक्षा. आपण तर 24च कॅरेट बघतोय, 19 कॅरेट बघतो, 23 कॅरेट बघतो. हे कांदे उचलायचे कॅरेट नाही बरं का. 24 कॅरेट, 28 कॅरेट, अस्सल बारामतीचं सोनं, अस्सल पुण्याचं सोनं, अस्सल. हा हे तो म्हणतो 52 कशी तरी असलं ना, 52 कशी सोन्यापेक्षा. आणि मोहळातून पाझरणारा जो मध आहे त्याच्यापेक्षा गुढी कुणालाच नाही जगामध्ये, कुठल्याच वस्तूला. तर तो म्हणतो या 52 कशी सोनं जेवढं शुद्ध आणि पवित्र घासून काढलंय आणि असं एकही मध नाही, असं एकही पदार्थ नाही की जो मोहळाच्या पेक्षा गोड असू शकतं. तर देवाचं वचन त्याच्याही पेक्षा मोठं आहे. इतकं शुद्ध आहे, इतकं पवित्र आहे, इतकं पॉवरफुल आहे. ह्या देवाच्या वचन. अनेक लोक देवाचं वचन नकोच म्हणतात. देवाच्या वचनाची शिकवण कधी कोणी देत नाही आणि तुम्हालाही टाइम नाही. म्हणजे आता तुम्ही रोज लाईव्हला येतात तो भाग वेगळा, पण तो अनेक माझे भाऊ बहिणी आहेत की त्यांना देवाचं वचन ऐकण्यासाठी टाइम नाही. हेच देवाचं वचन एक दिवस तुमचा आणि माझा न्याय करेल. हे देवाचं वचन प्रकटीकरण 3:20 मध्ये तो म्हणणार मी तुला किती दिवसाचा आवाज देत होतो. आम्ही म्हणून नो आम्ही नाही ऐकला. तो विषय प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 20 वाच बरं काय. मग तिथं आपण म्हणतो हो पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, तुझी वाणी ऐकून दार उघडीन, त्याच्याबरोबर मी जाईन, जेवण खावण बसन राहीन. हो प्रभू आहे कडे ते प्रकटीकरण 3:20 मध्ये. म्हणजे शिकायचे का खायला दिलं तर. म्हणजे याचा अर्थ मी तुला आवाज मारितोय. तुम्ही माना नका मानू, तुम्ही विश्वास ठेवा नका ठेवू, परंतु देव आजही तुमच्या आणि माझ्या अंतकरणाच्या दाराशी ठोकेते. आणि तो म्हणताय येणारा दिवस न्यायाचा असेल, येणारा दिवस परमेश्वराच्या क्रोधाचा असेल, येणारा दिवस अग्नीचा असेल, येणारा दिवस भयानक असेल, येणारे दिवस आमच्यासाठी पीडेचे असतील. मग ह्या पीडा, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यावर येऊ नये म्हणून आज आम्हाला वचनाकडे लक्ष द्यायला पाहिजे. जो वचनाकडे लक्ष पुरवितो तो उत्तम, तो चांगला, तो प्रभूचा, तो जे काही हाती घेईल सिद्धीत जाईल. जो वचनावर लक्ष पुरवतो तो स्वतःचा जीव वाचवतो, आत्मा वाचवतो स्वतःचा. आणि मग तुम्ही प्रत्येकाने हा स्वतः वाचण्यासाठी
आज देवाचं वचन स्वीकारणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणून तो म्हणत आहे की पहा, आपला क्रोध अग्नीच्या द्वारे प्रकट करावा, म्हणून आपल्या धमकी बरोबर ज्वाला निघाव्या, म्हणून परमेश्वर अग्नीतून येईल, म्हणजे वचनामधून येईल. त्याचे रथ वावटळी समान असतील, खरकेच बिंगणारे, कारण परमेश्वर अग्नीने न्याय करील, सर्व मनुष्य जातीचा आपल्या तलवारीने न्याय करील. तलवारीने म्हणजे पुन्हा एक वार देवाचं वचन. परमेश्वराने वधिलेल्याची संख्या मोठी असेल, त्याच्यामध्ये लय लोक असतील. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, लय लोकांमध्ये आपली गणना होऊ देऊ नका. आणि लय लोकांमध्ये जर का आपण सापडलो तर आपण समजून जायचं की आपला कार्यक्रम होत आलेला आहे. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण एक नवीन रेफरन्स पाहणार आहोत, यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 4. आता हा संदेष्टा झाला यिर्मया. आपण आतापर्यंत बरेचसे संदेष्टे पाहिले. शमूएल, मिखया, एलिया, आलिशा, यशया, यिर्मया आणि मधले काही बरेचसे सेवक पाहिले आपण. पण प्रमुख आपण 5-6 सेवकांचं नाव तुम्हाला सांगतोय. तर या ठिकाणी यिर्मया संदेष्टा जो आहे, यिर्मया सेवक जो आहे, यिर्मया भविष्यवक्ता जो आहे, यिर्मयाला जे परमेश्वरने दर्शन, प्रकटीकरण, रहस्य, पूर्व संकेत, परमेश्वरच्या योजना, स्वप्न दाखवलं, तो दैवाचा अभिषिक्त सेवक यिर्मया, द मॅन ऑफ गॉड. तर तो प्रथम आपण वाचूया. पहिलं हेडलाईन्स पासून वाचूया. यिर्मयाला पाचारण व त्याचे कार्य. यिर्मया जो देवाचा संदेष्टा सेवक आहे ना, त्याचं पाचारण व त्याचं कार्य. मग आम्ही देवाचे लोक आहोत, तर आमचं पाचारण काय आहे, आमचं कार्य काय आहे? तुम्ही म्हणाला ते पाळक साहेबांचे राव, रेव्हरंड साहेबांचे, बिशप साहेबांचे, फादर साहेबांचे, आम्हाला गरीबाला कमून याच्यात वडिता. बन्यामीन प्रांतातील अनाथोत इथल्या याजकांपैकी हिल्कियाचा पुत्र यिर्मया याची वचन. तिथं बरेचसे याजक होते बरं का. तुम्हाला म्हणून मी पहिल्या वचनापासून वाचून दाखवतोय आणि तुम्ही वाचा. बन्यामीन प्रांतातील अनाथोत इथल्या याजकांपैकी, म्हणजे बरेच याजक होते, एवढ्यापैकी यिर्मयाची निवड केली. बरेच फुटावर घराघरीच बाळक झालेत, याजक झालेत, यांच्यातून निवड केली परमेश्वराने. आणि म्हणून माझं सातत्याने एक नियम असतो की याजक वर्गांच्या सगळ्यांची नेमणूक व्हावी. याजक लोकांनी सर्वांनी पाचारणाप्रमाणे असावं, याजक लोकांनी सर्वांनी देवाचं कार्य करावं. परंतु अनेक याजक आहेत की ते या वचनाला अमान्य आहेत, म्हणून त्यांची निवड झालेली नाही. बोलवलं होतं प्रभूंनी त्यांना सेवा करायला, बोलवलं, लय आले, पहिलीच्या 50 म्हाताडी, निवडलं थोडक्यांना. आणि म्हणून या ठिकाणी अनेक याजकांपैकी, पहिल्यांदा याजक म्हणायचे, हिल्कियाचा पुत्र यिर्मया याची वचन. यहुदाचा राजा आमोन पुत्र योशिया याच्या कारकिर्दीच्या 13व्या वर्षी परमेश्वरचं वचन यिर्मयास आले. काय आलं? परमेश्वराचं वचनाद्वारे दृष्टांत, वचनाद्वारे पूर्वसंकेत, वचनाद्वारे परमेश्वराचं रहस्य, वचनाद्वारे भविष्यवाणी, वचनाद्वारे परमेश्वराच्या योजना यिर्मया संदेशाला प्राप्त झाल्या. भविष्यवक्त्याला, प्रोफेट, आता ज्याला आपण प्रोफेट म्हणतो ना, प्रोफेट साहेब, भविष्यवक्ते साहेब, तो भविष्यवक्ता यिर्मया, त्याला देवाचं वचन प्राप्त झालं. आमच्या आजकालच्या भविष्यवक्त्यांना देवाचं वचनच प्राप्त होत नाही. त्यांना देवाकडून फक्त प्रकटीकरण येतं, देवाकडून फक्त लोकांच्या कुठं पुरायचं यांना, आणि पुढं यांनी पुरलेलं उकरून आपल्या घरात घ्यायचं, एवढंच प्रकटीकरण होतं. बाकी काही दुसरं वचनाचं प्रकटीकरण शक्यतो होतच नाही. आता अलीकडे काही पाळक साहेब, याजक साहेब, भविष्यवक्ते, प्रोफेट साहेब लागलेत वचन सांगायला, काडी धरायला लागलेत. चांगली गोष्ट आहे, प्रेस लॉर्ड. देवाच्या वचनात तुम्ही जितकं जाल ना, तितकं तुम्ही पाप करायला कमी पाडता. तर देवाची योजना आहे 2022 मध्ये, खोट्या प्रोफेट भविष्यवक्त्यांनो, देवाच्या वचनाकडे वळा. ऑटोमॅटिक तुमच्या जे कात्री धरली ना, ती कात्री गळून पडल. तसेच यहुदाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या काळापासून यहुदाचा राजा योशिया पुत्र सिदकिय्यास याच्या कारकिर्दीच्या 11व्या वर्षाच्या अखेरपर्यंत, म्हणजे 5व्या महिन्यात यरुशलेम करास बंदिवान करून तेथवर ते वचन आले. परमेश्वराचं वचन मला आले. ते असं काय म्हणत आहे आता? परमेश्वर
भविष्यवक्त्याला काय म्हणत आहे? इर्मयाला काय म्हणत आहे? द मॅन ऑफ गॉड इर्मया याला काय म्हणत आहे? मी तुला गर्भाशयात घडिले, त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास. तू उदरातून निघल्यापूर्वी मी तुला पवित्र केले. मी तुला राष्ट्राचा संदेष्टा नेमले. संदेष्टा आपला विषय आहे ना. प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, रहस्य, पूर्व संकेत, परमेश्वरच्या योजना, आहे की नाही? संदेश देणारा, संदेष्टा, भविष्य सांगणारा, भविष्यवक्ता. तेव्हा आम्ही म्हणालो, अहो प्रभू परमेश्वर, पहा मला बोलायचे ठाऊक नाही. मी केवळ एक बाळ आहे. मला बोलायचं माहित नाही. पॉलिटिक्स कसं बोलायचं मला माहित नाही. लोकांना कसं फसवायचं. परमेश्वर दे बापा, मी प्रॉफिट आहे, मी संदेष्टा आहे, मी भविष्यवक्ता आहे, पण मला माहित नाही लोकांना कसं लुबाडायचंय. त्या लाभासाठी तोंडपूजापणा कसं करायचं मला नाही जमत. लोकांच्या अचूक दुखण्यावरची खिपली कशी काढायची मला नाही समजत. पण आजकालच्या प्रॉफिट लोकांना लय समजत. एकच नंबर याच्यात खडा येते, खडा. हा, याच्या पलीकडे त्यांना दुसरं रेव्होल्युशनच नाही. टोपी कशी घालायची, लोकांना लुटायचं कसं, लोकांना श्रद्धाळू म्हणून अंधश्रद्धेत घालायचं कसं, तेलाच्या बाटल्या कशा खपवायच्या आणि पाण्याच्या बाटल्या कशा खपवायच्या, आणि लोकांच्या खोट्या भविष्यवाणी कशा सांगायच्या आणि लोकांना आशेला कसं लावायचं, पक्क समजत. एकच नंबर. आता सध्याचे भविष्यवक्ते, प्रॉफिट, खोटे प्रेषित, कपटी कामदार, गिळायसाठी आलेले, पोट भरायसाठी आलेले, तिकडे माती उचलवा जाऊन एवढे सगळे कुटाणे करण्यापेक्षा या ठिकाणी परमेश्वराला तो म्हणत आहे. तेव्हा मी म्हणालो, म्हणजे इर्मया संदेशा, इर्मया भविष्यवक्ता, इर्मया पास्टर, इर्मया फादर, इर्मया गुरुजी, इर्मया कॅप्टन, इर्मया जो काही तुम्ही नाव घेताल, प्रोफेट बिफेट काही, तो काय म्हणत आहे? मी म्हणालो, म्हणजे इर्मया म्हणतो, प्रभू परमेश्वरा पहा मला बोलायचे ठाऊक नाही. मी केवळ बाळ आहे, मला माहित नाही. देवाचं वचन कसं सांगावं मला नाही माहिती. सत्य कसं सांगू मला नाही माहिती. खरं कसं बोलू मला नाही माहिती. कारण खरं बोललं तर मी उपाशी मरण. त्याच्यामुळे आपल्याला काही जमत नाही ही पद्धत. मग परमेश्वर मला म्हणाला, मी बाळ आहे असं म्हणू नको. ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञा पिल ते बोल. तू बाळ आहेस ना, मग मी जिकडे पाठवीन ना, मी जे सांगेन ना तेच बोल. डोकं जादच चालू नको. पण आज लोक स्वतःचं डोकं चालवते. संस्थेचं डोकं, मिनिस्ट्रीचं डोकं, ग्रुपचं डोकं, आपल्या स्वतःचं डोकं, जगाचं डोकं, नुसते असे डोके एकत्र करून आहे ना, डोक्यात डोके घालून लोकांचे डोके फोडून टाकले. परमेश्वरचं नाही ऐकत. परमेश्वर म्हटलंय ना त्या ठिकाणी. परमेश्वर का म्हणत आहे की ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञा पिन ते बोल. आज परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की मला परमेश्वरने तुमच्यासाठी पाठवलेला आहे. मला काही माहिती नाही, पण परमेश्वर जे सांगतो मी तेच बोलतो. परमेश्वरने जी मला आज्ञा दिली ना मी डायरेक्ट सांगतो. तुम्हाला पटून येतं नाही पटू, काय तुमची हाजमती करायला किंवा तुमचा उदो करायला, तुमची वाहवान प्रशंसा करायला मला नाही पाठवलं ना. तुमच्या दानपत्रावर जीवन जगायला पाठवलं ना, तुमच्या दशमांसवर काही घेणं देणं नाही. परमेश्वर म्हटलं जा ह्या लोकांकडे, ऑनलाईन सभेमध्ये जा आणि ऑनलाईन सभेमध्ये सांग की परमेश्वर असं म्हणतो की मी जे आज्ञा देईल तेच बोल, तेच सांग, तेच कृती आणि आचरण करायला सांग. म्हणून मी उदाहरण दिलं होतं की मागा म्हणजे मिळेल, मग काय मागायचं, शोधा म्हणजे सापडेल म्हणजे काय शोधायचं, ठोका म्हणजे उघडेल म्हणजे काय काय उघडलं जाईल आपल्यासाठी. नरक राज्य, अनेक लोकांनी आपल्यासाठी नरक राज्य उघडून घेतले. अनेक लोकांनी नरक राज्याचा दर्जा ठोकला. अनेक लोकांनी स्वतःला नरक राज्य बोलवून घेतलं. स्वर्गाचं राज्य नाही. नुसतीच आमच्या बापा म्हणायची, हे आमच्या बाप्पा तुझं नाव स्वर्गीय आहे, तुझं नाव पवित्र मानले जाऊ, तुझं राज्य येऊ. आलंय का कधी? आलंय थोडंफार. जसं स्वर्गात तसंच पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. कधी देवाची इच्छेप्रमाणे आम्ही जगलोच का? आणि स्वर्गाचं राज्य चालले उड्या मारायला. त्याच भिवू नको. आपण नाही घाबरत. आय एम नॉट अफ्रेड. मी घाबरत नाही, कारण देवाचं वचन सांगतं. इर्मयाला म्हटलं, इर्मया म्हणजे मी, इर्मया म्हणजे तुम्ही, इर्मया म्हणजे देवाच्या वचनावर चालणारे सर्व लोक, इर्मया म्हणजे ज्यांना आईच्या गर्भाशयामध्ये निवडलं ते, इर्मया म्हणजे ज्यांनी पवित्र आत्मा संपादन केलं ते, इर्मया म्हणजे आम्हाला परमेश्वराच्या गौरवासाठी आम्ही इतरांना जो चांगला मार्ग सांगतो ते,
इरमाया म्हणजे आम्ही जे परमेश्वर आम्हाला सांगाल आम्ही तेच बोलणार, ते इरमाया. नुसता एकटा इरमाया नाही, एका एकट्याच्या नाकात मोती नाही. मी इरमाया, तुम्ही इरमाया. पण जेवढ्या देवाच्या वचनाप्रमाणे काम करतात ते सगळे इरमाय. मग इरमाय काय म्हटलं? इरमायला काय म्हणतो? त्यास तू भिवू नको, म्हणून मी घाबरत नाही. कुणालाच नाही घाबरत. मी फक्त परमेश्वराला घाबरतो, सत्याला घाबरतो, वचनाला घाबरतो, आज्ञा पालनाला घाबरतो, पवित्र आत्म्याला घाबरतो. मी बाकीचे हे उपटसोंब्यांना कुणालाच नाही घाबरत. कारण हे नरकाकडे जाणारे लोकांना काय घाबरायचं? बायबल सांगते ना, जे शरीराचा वध करतात त्यांना घाबरू नका. फार तर फार शरीराच्या वधापेक्षा ते काही करू शकत नाही. परंतु मी असा एक न्याय वैभवी परमेश्वर आहे की ज्यांना स्वर्गात आणि नरकात नरकदंड देण्याचा अधिकार मला आहे. त्या या परमेश्वराला तुम्ही घाबरा. आज लोक देवाला घाबरत नाही, आज जगाला घाबरतात. अनेक लोक तर आपल्या पळक साहेबालाच घाबरतात. नको बाबा, लय क्लिअर आहे, लय क्लिअर आहे. अरे काय, परमेश्वरलाच नाही घाबरत, त्या पळकाला तरी काय घाबरत? कशाला घाबरत? कशाला सन्मान आदर महिमा देता? कशाला त्यांचं उठकार भास्कर करता? परमेश्वराची पहिली भीती धरा. परमेश्वराची भीती धरली का ऑटोमॅटिक बाकीच्या सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतात. या ठिकाणी बायबल असं सांगतंय, यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 8 मध्ये तो म्हणत आहे की त्यास तू भिवू नको. मी जिथं पाठवीन ना तुला आणि मी जे काही सांगायला लावील ना तुला, ते सांगत असताना तू भिवू नको. अनेक याजक वर्ग सत्य सांगायला घाबरतात. घाबरे पळकुटे भागूबाया, पळकुट्या भागूबाया, पळून जायचं. वचनाचं सत्य सांगायला लागलं का ऑटोमॅटिक छाती चापल्या जाते, लगेच कमरात वाकला जातो, लगेच कोबाड निघतं माग. आणि असं एखादं घ्यायचं असलं का एकदम सत्कार बित्कार एकदम असा टाईट बनवतो ना, वा वा, तुझा बचाव करण्यास मी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर म्हणताय तू त्यांना भिवू नको, कारण तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. जर परमेश्वर आमच्या बरोबर आहे तर मनुष्य आमचं काय करणार? जग आमचं काय करणार? दुष्ट आमचं काय करणार? परंतु जर परमेश्वर आमच्या जवळ जर नसलं ना, तर काळीवाडी पैलवान येऊन सुद्धा आपल्याला धुपटून जाईल. ते असं बिगत बिगत जरी आलं ना तरी मारून जाईल तो आपल्याला. पण परमेश्वर जर आमच्यावर जर आहे तर बलाढ्यातला बलाढ्य जरी आला तरी तो आपल्याला टच करू शकणार नाही, कारण परमेश्वर आमच्यावर आहे. मग मरी येऊ, आजार येऊ, विकार येऊ, बंधन येऊ, जोखड येऊ, गरीबपणा येऊ, आर्थिक लॉस जाऊ, काय दुनियातलं काय यायचं ते येऊ, परंतु परमेश्वर आम्हाला त्यातून वाचवणार आहे, बचाव करणार आहे, सुरक्षा करणार आहे. हे परमेश्वरच्या योजना आहेत, हे परमेश्वरचे पूर्वसंकेत आहेत, हे परमेश्वरचं प्लॅन आहे, हा परमेश्वरचं रहस्य आहे, हा परमेश्वरचं स्वप्न आहे, हे परमेश्वरचं दर्शन आहे, हे परमेश्वरचं भविष्य आहे. हे परमेश्वरने तुम्हाला आणि मला न्यायाच्या दिवसाच्या अगोदर आम्हाला तयार करण्यासाठी त्याने क्लिअर कट आमच्यासाठी एक आच्छादन देखील दिलेलं आहे. तो केवळ ताडणच करत नाही. आपण समयापूर्वी काही मिनिटापूर्वी आम्ही पाहिले की तू ज्यावेळेस येईन तो जगाचा न्याय वचनाप्रमाणे करणारी, अग्नीने करणारे, तलवारीने करणारे. तर या ठिकाणी आम्हाला आगाऊ सूचना देत आहे. जर आम्ही हे करीत आहोत ना, जर आम्ही घाबरलो नाही सत्य सांगण्यासाठी, आपला न्याय होऊन चुकला. आपण इकडे यायचंच नाही. अग्नी लावून येतं तिकडे काही लावू, आम्ही आमची बाजू सेफ ठेवणं, सुरक्षित ठेवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी तो लिहित आहे की पुढे लिहित आहे, तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. आता मला विनम्र तुम्हाला एक विनंती करायची. असे कोणते याजक आहेत, पास्टर आहेत किंवा कोण आहेत की या ठिकाणी परमेश्वराने एक उत्तम अशी गोष्ट दिलेली आहे. मी पुन्हा एक वार सांगतो 9व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहे. किती पाळक लोकांच्या मुखात परमेश्वरचे वचन आहेत, किती फादर लोकांच्या मुखात परमेश्वरचे वचन आहेत, किती जे काही असतील कोऑर्डिनेटर, आता एवढ्या सगळ्यांचे नावं नाही घेतात, हे वैतागलो मी नावं घेऊन, डोक्यात असं बनबन होती यांचे नावं घेतली. तरी देखील परमेश्वर जर यिर्मयाला म्हणत आहे की पहा मी तुझ्या मुखामध्ये
स्पर्श केलेला आहे, मी तुझ्या मुखात स्पर्श केलेला आहे आणि परमेश्वरची वचनं तुझ्या मुखात घातली आहे. मग आमच्या मुखात कशी? पाळक साहेबांच्या मुखातून काय निघायला पाहिजे? वचनं निघायला पाहिजे का आणखीन काही धुणं दाणं निघायला पाहिजे? काय आरडाआरडी जगातल्याच गोष्टी, जगातलाच कल, माही मंडळी माही मेंढर, यांनी फोडले त्यांनी फोडले. सण आला वर्गणी काढा, दशमांश नाही मिळत, देणगी नाही मिळत, दानपात्र सुट्टा आलं मोठच नाही, घरच नाही राहिला आमकच नाही, बाटल्याच येकीन कॅलेंडरच येकीन, पाणी येकीन कपडे येकीन, स्वेटर येकीन काही येकीन, वेळ पडलं तर संस्थेचं घरावरले पत्रे काढून येकीन. याच्या मुखात हाय तरी काय? अहो देवाच्या वचनाचं काय? हो देवाच्या सेवकांनो, हो देवाच्या नावाखाली पोट भरणाऱ्यांनो, आहे का मुखात? तुमच्या मुखामध्ये देवाचं वचन आहेत का? हा हे वाक्य सत्य आहे. तुमच्या मुखामध्ये एक 5-25 वचन लय पाठांतरित, ते मला लवकर नाही सापडत, पण तुमच्या अशा लोकांना लय पाठापाठा सापडते. ते म्हणतात ना, मग आम्ही देवाच्या वचनाप्रमाणेच लोकांना शिकवतो, द्या म्हणजे दिलं जाईल. बस इथून तिथून गाडी तिथंच येते याची, बाकी कुठंच नाही. आकाश कपाट उघडून देईन, पडू दे भोगसा आभाळाला आणि येऊन दे सगळं तुझ्यावरच. जसं वर आरबीआयची बँकेची शाखा खोलली, भारतीय रिझर्व्ह बँक इंडिया, लगेच वरून दबादबाच पडतील बंडालाची बंडल, आहे की नाही? आमच्या मुखात, याजकाच्या मुखात काय असावं, सेवकाच्या मुखात काय असावं, सेवकाच्या मुखातून काय बाहेर निघावं? कमीत कमी देवाच्या सेवेच्या टायमिंगला तरी. जगात ठीक आहे, तुम्ही सांसारिक जीवन आहे, सगळ्या गोष्टीचं जीवन आहे, ठीक आहे, थोडस इकडे तिकडे प्रभू जर आपल्याला करील थोडस मदत किंवा थोडस सहकार्य करील, पण वचनाची सेवा तर होऊ द्या. अहो तुमच्याकडे वचनाची सेवाच नाही हो, नुसतं प्रकटीकरण, नुसतं भविष्यवाणी मला देवाने दाखवलंय येणाऱ्या दिवसात. आजकालच्या प्रॉफिट लोकांना, भविष्यवक्त्यांना, या फॉल्स टीचर लोकांना फक्त या बाकीच्या जगातल्याच गोष्टी का परमेश्वर दाखवतो हाच मला प्रश्न पडलाय. कधी कधी मला परमेश्वरवर डाऊट येतो, प्रभू तू दुसरी शाखा खोलली का काय यांच्यासाठी स्पेशल? हे कायम भविष्यवाणीच करीत येत, यांना वचनाच्या पलीकडे काही येतच, नुसतं भविष्यवाणी येतो. उठतो सुटतो कुणी पण प्रॉफिट बनवतो. एक प्रॉफिट मी बघतो आजकाल पहिलं तो वचन सांगायचं बरं का सुपर. आता मी त्याचा मुद्दा म्हणून नाव नाही सांगत, मी तर काही घाबरत नाही, पण चला जाऊ द्या. फेसबुकला कायम असतो, आता यावेळेस जरा कमी पडला, कायम वचनाची सभा चालवायचा. पण आजकाल तो नुसतं फॅन्सी फॅन्सी आणि फॅन्सी, राजकीय आणि राजकीय, नुसतं पोचचे फोटो देतो. गळ्यात हार घाललेले काय, सत्कार केलेले काय, वचनाची सेवाच व्हाय नाही आता अलीकडे. बेस्ट पैकी जगातलं पाट्या बिट्या रंगीत बसतोय तो. हाय लाईव्ह सेशनला अजून ते काही गेलेले नाहीत, हायत, पण पूर्वीला देवाच्या वचनाची सेवा करायची. मी कायम त्यांचं कधी कधी एंट्री मारायचो लाईव्हला, पण आजकाल त्यांची एंट्री सगळी शासकीय दृष्ट्या गेलेली, राजकीय दृष्ट्या ती आमका फलाण्याचा वाढदिवस, आमका नुसते हेच पोस्टर येतात. लाज वाटते का? लाज वाटते? हो देवाच्या सेवका, आता तुझं नाव मी मुद्दाम न घेत आणि मी घ्यायलाही घाबरणार नाही. परत एकदा जर पोस्टर आलं, नाव घेतलंच. या ठिकाणी बायबल असं सांगतं की परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखात स्पर्श केला. आता आम्ही अभिषिक्त लोक, आम्ही म्हणतो देवाने माझ्यावर अभिषेक केलाय, आम्ही दुसऱ्याला अभिषेक करतो. टच, रिसिव्ह, टेक. नाही पाळला तर जबरदस्तीने पाडायचा, लोटायचा खैसून, पडत होते ऑटोमॅटिक. आणि नाही पाळलं तर त्याला माहिती लेखाच कडून लोटलं तंगड मोडण्यापेक्षा आपल्या बजेटमध्ये पडून घ्या ना, आहे की नाही? परमेश्वरीने आपला हात पुढे करून माझ्या मुखात स्पर्श केला. आम्ही हात पुढे करीत होतो एखाद्याला मारायसाठी, आम्ही हात पुढे करीत होतो भीक मागायसाठी, आम्ही हात पुढे करीत होतो टच करण्यासाठी, आम्ही हात पुढे करीत होतो ब्लेस. अरे लोकाला ब्लेस करू करू या हाताच्या सगळ्या तुझे हे बुजले वळ खाऊन ये. परमेश्वराने जेव्हा हात पुढे केला ना, तर परमेश्वराने काय केलं, त्या इर्मयाला वचन दिले.
आम्ही हात पुढे तेव्हा करतो त्यावेळेस काय करतो, देवाच्या लोकांना वचन देतो का? देवाच्या लोकांना, परमेश्वरच्या लोकांना, विश्वासणाऱ्या लोकांना, मेंढरांना आम्ही वचन देतो का? आम्ही वचन शिकवतो का? आम्ही वचनाप्रमाणे स्वतः आचरण करतो का? इतरांना ते सांगायला पाळायला शिकवतो का? आमचे हात फक्त रक्तपात करण्यासाठी केलेले आहे आणि म्हणून आम्ही कालच्या भागामध्ये म्हणतो की तुझे बोट विटळलेत, तुझे हात रक्ताने माखलेत आणि म्हणून तुझा देव परमेश्वर तुझा आवाज ऐकत नाही. या सगळ्या गोष्टीचं वचनाचं जर मर्म आम्ही जर पाहिलं तर सगळ्या वचनावरून हे लक्षात येईल की ज्यावेळेस तो राजवैभवाने न्याय वैभवाने येणार आहे त्यावेळेस तो वचनाने जो न्याय करणार आहे ना, त्या टायमिंगला प्रत्येक वचन ओरडणार आहे. आणि म्हणून यिर्मयाला त्याने त्याचे वचन दिले, मिखायाला त्याचे वचन दिले, त्याचप्रमाणे शमूएलाला त्याचे वचन दिले, एलियाला त्याचे वचन दिले, आलिशाला त्याचे वचन दिले. देवाचा सेवक मोशे त्याला तर दगडी फाट्याच देऊन टाकले. ह्या घेऊन टाक म्हणला सगळंच तुला, याला एक एक देतो, तू 10 फाट्या घेऊन 10 आज्ञा देऊन टाक. त्याने बिचारीने आणून फोडून टाकले. या ठिकाणी देवाच्या वचनाच्या नुसार आम्ही जीवन जगणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. कारण येणाऱ्या दिवसात त्याचं महत्व कळणार आहे. शेवटच्या काळामध्ये तो म्हणत आहे की अन्नाचं नव्हे, पाण्याचं नव्हे, तर वचना संबंधीचा दुष्काळ पडणार आहे. आणि या यिर्मयाला देवाने स्पर्श केला आणि त्याच्यामध्ये वचन भरलं. आणि वचन नुसतंच भरलं नाही, तर तो काय म्हटलं की ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन, ज्या कोणाकडे त्याचकडे तू जा व तुला आज्ञापीन ते बोल. तू जास्त डोकं चालू नको, मी जे सांगेल ना तेच बोल. म्हणजे जे वचन आहे ना ते वचनच सांग, इकडच्या तिकडच्या गप्पा मारू नको. आणि त्यास तू भिवू नको. मग तो राजा असू नाही तर रंक असू नाही तर आमदार असू नाही तर खासदार असू नाही, तिकडे जगातला बिशप असू नाही तर पोप साहेब असू नाही तर तिकडे कुणीही असू, भिवू नको. मी तुला जे सांगतो ना ते सांग. तुझा बचाव करण्यासाठी मी तुझ्या बरोबर आहे. हे लोकांना माहिती आहे आपला बचाव काय परमेश्वर करणार नाही, कारण आपण परमेश्वरचे काही ऐकतच नाही. आपण फक्त परमेश्वराकडून घेतो, आपण फक्त परमेश्वरचं नाव लावतो, आपण फक्त परमेश्वरच्या नावाखाली भिकारी जीवन जगतो. त्याच्यामुळे परमेश्वर आपल्या बरोबर नाही. आणि जगातल्या लोकांना जर का एकदा समजलं का आम्ही डुप्लिकेटपणाने सेवा करतो तर एखाद्या टायमाला एखादा माथे फिरू आपल्याला मारायला बसलाय. त्याच्यामुळे हे काय करतात, आपला बचाव त्यांच्या पद्धतीनेच करून घेते. देवाच्या हातामध्ये त्यांचा बचाव देत नाही. माझा जो बचाव आहे तो देवाच्या बरोबरीचा आहे. देव माझा बचाव करतो, देव तुमचा बचाव करतो, देव विश्वासणाऱ्याचा बचाव करतो, देव वचनाच्या सत्यावर आधारित जीवन जगणाऱ्या लोकांचा बचाव करतो. देव त्याच्या पुत्र आणि कन्याचा ज्याला अधिकार मिळालेला आहे, जे खरे वारस आहेत, जे देवाला परमेश्वराला पित्याला आवडणाऱ्या गोष्टी करतात, त्या प्रत्येकाचं संरक्षण करण्यासाठी, त्या प्रत्येकाचा बचाव करण्यासाठी परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे. जसं यिर्मयाला म्हटलं मी तुझ्या बरोबर आहे, मी म्हणतो प्रभू येशू माझ्या बरोबर आहे, तर तुम्हालाही म्हणण्याचा अधिकार आहे की प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. पण आहे म्हटल्यानंतर तुम्ही काय करता नेमकं? नाही, मी जसं करतो तसं तुम्ही करताय का? मी विश्वास ठेवतो तुम्ही ठेवता का? मी कृती करतो तुम्ही करताय का? मी आचरण करतो तुम्ही करताय का? मी वचनाचं शेअरिंग करतो तुम्ही करताय का? मी सत्य वचन लोकांना सांगतो त्यांना पटू न तर नाही पटू, तुम्ही तसं करताय का? लोक माझी निंदा करते, तुमची होती का? मी आज गरिबी हरिबीत 22 वर्ष झाले जीवन जगतोय. लुबाडून कधी तर लय मोठ्या माड्या बांधल्या असते, एकालाही पुढे नसतं जाऊ दिलं. तुमचं आहे का तसं? मला पैशाचा लोभ नाही, माझं फक्त पंच चालन असं मी स्वतःच्या काबड कष्टाने काम करतो आणि त्याच्यात लई नफा व्हावा असं आहे माझं काही नाही. मला रोजंदारी पडली तरी आमेन प्रेस दुलॉड असतं, ज्यादा मिळाली तर प्रेस दुलॉड आमेन असतं. आपण हावपड्यावानी करीतच नाही. मग तुमचं हावपड्याचं जीवन आहे का? नाही, विचारायचं आपल्या अंतःकरणाला, तर म्हणायचं की प्रभू माझं मी भिणार नाही. आणि एकाही ज्ञान मोकार म्हणायचं नाही मी ख्रिस्ती आहे, मी चर्चला जाणार आहे, आता मी भिणार नाही. एका देवाच्या सेवकाचं थोड्या वेळापूर्वी मी एक क्लिप पाहिली. आता तेही देवाच्या सेवकाचं नाव घेत नाही, कधीतरी होतं उपन चुकून एखाद्या देवाच्या सेवकाकडून. ते म्हटले बायबल वाचता नसले तरी चालेल, तुम्ही घरातून निघलं का बायबल तुमच्याच जवळ पाहिजे, संगत पाहिजे, ठेवायचं. ती तलवारच आहे, ती आपली सैतान लय घाबरतो म्हणे त्याला. आणि त्याला जवळ ठेवल्यावर घाबरतो काय,
आतमध्ये त्याच्यातलं घेतल्यावर घाबरतो, कडवक्यात आपट्यावर आपटल्यावर घाबरतो, काय काय करतोय काय. म्हणजे मला तुम्हाला सांगायचंय, देवाचं वचन आमच्या आतमध्ये पाहिजे. येस, तो पाळेक साहेब म्हटले ना, जे बायबल बरोबर ठेवा, ही प्रेझ लॉर्ड चांगली गोष्ट आहे, पण तू त्याच्याबरोबर नुसतं बगलात घालू नका, बॅगीत ठेवू नका, शबनम मध्ये नका घालू, दान पात्रासाठी असं उघडं नका करू. काही काही लोकांना लय व्याकार करतो, प्रार्थना झालेली असती, काय काय बिलू पाळेक साहेब तुमचं बायबल उघडा ना, आपण कशाला, पण पाळेक साहेब म्हणतच नाही कशाला, त्याला माहिती बायबल उघडा म्हणजे आपल्याला त्याच्यात नोटी येईल लगेच, ओके टाकायचं, हालेलुया हालेलुया. अरे काय हे बायबल याच्यासाठी घ्यायचं का, मग नाही याच्यासाठी घ्यायचंय का. बायबल कुठं पाहिजे, शास्त्र कुठं पाहिजे, पवित्र शास्त्र कुठं पाहिजे, पवित्र पुस्तक कुठं पाहिजे, नियमशास्त्र कुठं पाहिजे, करार कुठं पाहिजे, आज्ञाविधी नियम कुठं पाहिजे, याच्यातला देवातला वचन वचन आणि कानाने कानाने मात्र ना मात्र कुठं पाहिजे, अंतःकरणामध्ये पाहिजे, कोरून पाहिजे, तो आमच्या हृदयामध्ये तो कोरला पाहिजे. पवित्र शास्त्र आमच्या जवळ नसेल तरी चालेल, कारण येणाऱ्या दिवसामध्ये हे आमच्याकडून हिसकून घेतल्या जाणार आहे, हे सगळ्या जवळ राहणार नाही. ज्या टायमिंगला प्रेषितांची सुरुवात झाली त्या टायमिंगला अनेक लोकांची धडपड झाली आणि त्या ठिकाणी गुंडाळ्या लपवून ठेवण्यात आल्या. तुम्हाला पवित्र शास्त्राची हिस्ट्री कदाचित माहिती नसेल, अनेक ठिकाणच्या गुंडाळ्या त्यांनी एकत्र केलेल्या आहेत, अनेक सेवकांजवळ लिखाण होतं, अनेक सेवकांजवळ वेगवेगळे पाठ होते, जेवढे आम्ही पाहतो ना, इर्मया, यशया, पहिले राजे, दुसरे राजे, उत्पत्ती, लेवी, गन्ना, मतय, मार्क, लूक, यवान, पेशीस, रोमकर, करंतीकर, तिमाच्याला अमक फलन बिस्तन, हे सगळं जमा करून ठेवलं. पळू पळू गेले होते, गुहेत लपले होते, कुणी लपवून ठेवले होते, कुणी कुठं कुठं गुंडाळ्या ठेवल्या होत्या. बऱ्याच दिवसांनी ते एकत्र आले. येणाऱ्या दिवसामध्ये देवाचं वचनाचं दुष्काळ जे पडणार आहे ना, हे पवित्र शास्त्र असूनही फायदा होणार नाही. आपल्या घरात पोतं जरी ठेवले ना, त्याचा काही फायदा नाही. इथं किती आहेत, इथं किती आहेत, इथं किती पानं भरले. काही काय म्हणतात माझं उत्पत्तीचं प्रकटीकरण पाठांतर आहे देवाचं वचन. हो, कुठलंही विचारा, काही तुला काही हे करायचंय काय, कुठलंही विचारायचं, बाह्य देशात तू वापरतो किती, तू कृती आणि आचरणात आणतो किती. तो पाठांतराचं काय करायचं, तू काय पाठांतराच्या स्पर्धा आहेत का, तुला बक्षीस द्यायचं एखादं. आमचं होतं एक चर्च मध्ये, जो स्तोत्र संहिताचे 150 अध्याय पाठ करेन त्याला 1,00,000 रुपये मी देईन. 1,00,000 रुपये बक्षीस लावलं. त्या चर्च मध्ये मी पण होतो, काही दिवस सेवा करीत होतो. मी आपलं स्वतःच पण उघड करून दाखवतो, आपण दाखवून फेकून नाही ठेवीत काय. 1,00,000 रुपये देईन आणि त्याच गड्याचं एकही आचरणात वचन नव्हतं, आणि तो ₹1,00,000 द्यायला लागला होता. स्तोत्र संहिता पूर्ण अध्याय जो 150 वचन सगळे अध्याय जे पाठांतर करीन ना, 1,00,000 रुपयाचं बक्षीस. गेलं ते फुसकून, मेलं. सत्यस्थिती आहे, नुसतं पाठांतरला महत्व नाही, नुसतं पवित्र शास्त्र जवळ ठेवायला महत्व नाही. याला लय पवित्र आहे, कवर लावीन, हे लावीन, ते लावीन, गठोड्यात बांधून ठेवीन. अरे ते वाचायला दिलंय, धूळ खायला नाही. अजूनही अनेक लोकांच्या घरामध्ये आम्ही ज्यावेळी जातो ना, पवित्र शास्त्र मी मुद्दा म्हणून माझ्या बॅगेत जरी असेल ना, तर मी म्हणत असतो, मी पवित्र शास्त्र आहे का तुमच्याकडे घरात. हो, आम्ही 4 पिढ्याचे आहेत, लय येत आमचे. एक माणूस तो आला, म्हणला आमच्याकडे पोतडा भर बायबल पडली. कुठे ते म्हणजे वरती येतं. म्हणलं त्याला काही खत करायला ठेवलंय का, उन्ह्या लागायला ठेवलंय. तो म्हणलं नाही, आमच्या घरी स्टॉक येतो. पूर्वी आमचं घर 1 नंबर होतं ना, आमच्या घरी आणून ठेवायचे आणि आम्ही जपू ठेवले, वाचले नाही. त्यांच्या टेबलावर एक बघितलं असं वरत, ते एका याच्यात पाणीपट्टी, एका याच्यात इलेक्ट्रिकचं बिल, एका याच्यात रेशन कार्डचं बिल, एका याच्यात दुसरं एटीएम, पेटीएम, सीटीएम. लिस्ट कोणती माहिती का, बाजाराची. 5 किलो मटण, 2 किलो तांदूळ त्याच्यात.
अरे काही जपू जपू ठेवलं काही काही येतंय का? मला वाटलं का हे वाचित ती, मला वाटलं की यांच्या खुणा येत. मी म्हणलं बाबा हे काय नाही, ते कसं आलो होतो बाहेरून आणि मग कुठं हरवण म्हणून इथं ठेवली. म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये आम्ही अशा वस्तू ठेवतो का ते हरवणार नाही. हरवणार नाही म्हणजे काय? इथं आमच्या घरातलं कुणी तर पडतच नाही, आमच्या घरातलं कुणी वाचितच नाही, आमच्या घरातलं कुणी मागतच नाही. कदाचित एखाद्या टायमाला तुमच्यासारखे पाळक लोक आले तर त्यांच्या जवळ असतं, ते काही मागत नाही. पण तुम्ही कसं काय मागितलं बा? म्हणलं मी बघितलं तुम्ही किती लय नियमशास्त्रातील 4 पिढ्याचे लोक. तसं या ठिकाणी देवाचे वचन आमच्या मुखामध्ये, अंतकरणामध्ये आणि अंतकरणातून कृती आणि आचरणामध्ये ज्याच्या जीवनात येत नाही, त्या टायमिंगला जर अग्नीने न्याय होईल ना, मग त्यांना समजन काय भानगड येते. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणत आहे की तू पहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रावर, राज्यावर नेमिले. कशासाठी? पहा, ज्याच्या जवळ देवाचे वचन आहेत, ज्या देवाचा अभिषिक्त प्रोफेट भविष्यवक्ता यिर्मया, परमेश्वर त्याला म्हणत आहे पहा, उपटण्यास, जे अयोग्य आहे ते उपटून टाका. म्हणून देवाच्या वचनामधून आम्ही अनेक अयोग्य गोष्टी बिलीव्हर्स लोकांच्या अंतकरणातून उपटून काढतोय. लोकांना त्रास होतोय त्याच्यात. विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सुरक्षित ठेवण्यास आणि ज्या खराब गोष्टी आहेत त्या वचनाच्या द्वारे लोकांना सांगून आम्ही त्याचं बाजूला काढण्यासाठी तर देवाने आम्हाला निवडले. आम्ही झाकूनच ठेवतो. आपण म्हणतो ओके ओके चांगलं आहे, छान आहे, काही नाही, मनुष्य चुकीचा आहे, काय फरक नाही पडत, ओके ओके तुम्ही धार्मिक आहात, बस हे भेटलं म्हणजे विषय भेटला, आहे का नाही? बाकीचं काही नाही. तो पुढे लिहित आहे, नासधूस करण्यास. आम्ही तुमच्या जीवनामध्ये जे सैतानाने नासधूस केली ना, जे तुमचं पाडून टाकलेले ना, जे तुमचं बांधवड केलेलं आहे ना, ते सगळं गोष्टी रिपेरिंग करण्यासाठी देवाचा सेवक वचनाने गुण संपन्न असावा. मोकार वाटत, घर बांधायचे, वेशी बांधायच्या, पडलेलं काम बांधायचं. अरे तुम्ही पडलेलं जीवन बांधा मग लोकांच्या बांधायला जा. तुम्ही लोकांचं करता करता तुमचेच बांधकाम झाली 5-5 मजली. लोकांचं जाऊन द्या, लोकांचे पत्रेने बदलली. मी तुला आज राष्ट्रावर व राज्यावर नेमलं. मग एखाद्या पालक साहेब जर आपल्या मंडळीसाठी जर देवाच्या अभिवचनातून बोलत असले तर मंडळीच्या लोकांना त्याचा राग येऊ नये. मंडळीच्या लोकांनी सुधरावं. मंडळीच्या लोकांसाठीच ते आहे. मग कारण येणाऱ्या दिवसामध्ये जे नासधूस होणार आहे, जे पडापडी होणार आहे, जे काही विध्वंस होणार आहे, जे काही क्रोध येणार आहे, जो काही न्याय येणार आहे, त्या न्यायाच्या दिवसासाठी आपण तयार होतो. अन्यथा नाही, अन्यथा मग काही कामाचं नाही आपलं जीवन. आणि म्हणून तो म्हणतोय, मग परमेश्वराचं वचन मला प्राप्त झालं की यिर्मया तुला काय दिसतंय? मी म्हणालो मला बदामाच्या झाडाची डहाळी दिसते. परमेश्वर मला म्हणाला तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध राहील. आम्हाला दिसतो बंगला, गाडी, विमान, हेलिकॉप्टर, काही काही पाळक लोकांना स्वप्न पडते. मी इस्रायल मध्येच फ्लॅट घेतला, येशू बाप्पाच्या कबरी शेजारीच माझं फ्लॅटचं दरवाजा उघडतो. लय बेकार स्वप्न पडते, अशी स्वप्न पडते. हो, काही काहीला वाटतं माझ्या मंडळीत इतकी मोठी मंडळी झाली का पूल पिटून शेवटचा माणूसच दिसत नाही. लय भारी स्वप्न पडते. आणि तो सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आपली मंडळी मोठी करणार आहे. बायबल सांगतोय, देवाचं वचन सांगतोय, लगेच रेफरन्स, आपल्या राहुट्या मोठा कर, आपल्या खुट्या लांब कर, आपले झगे ताणून काढ, फड. आपल्या खुट्या असतात ना आणि त्याला बांधलेल्या द्वारे लांब कर, लांब मोठा तंबू कर, कारण मी तुझी भरमसाठ वाढ काढणारी. आम्ही बांधली मोठमोठाले चर्च लोकांना लुटायसाठी, केल्या मोठ्याल्या रावठ्या. हे अख्ख्याच्या अख्ख्या नरकात जाणार आहे. चिऱ्यावर चिऱ्या एक देखील राहणार नाही, सर्व पाडले जाणार आहे. पण तू जास्त बांधकाम दैवाच्या वचनावर असेल त्याच बांधकाम टिकेल, तेच माणसं टिकतील, तोच बाळक टिकेल, तोच बिलिव्हर्स आणि भाऊ बहीण आई वडील टिकेल. अन्यथा बाकीचे सगळे देवाच्या क्रोधापुढे जळणार आहेत, भस्म होणार आहेत, न्याय होणार आहे,
पीडा येणार आहेत, पण परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वरची इच्छा आहे की यातलं आमच्यावर काही एक येऊ नये, म्हणून परमेश्वर आम्हाला म्हणत आहे की सुधरा, वळा, बदला, पश्चाताप करा. देव पापाची क्षमा करण्यास समर्थ आहे, तो आमच्याबरोबर आहे. जर देव आमच्याबरोबर आहे तर जगाला आणि जगातल्या गोष्टीला भाळू नका, जगातल्या गोष्टीकडे वळू नका, आहे त्यात समाधान माना. येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर आमची बढोतरी करेल. परमेश्वर करू आजच्या शस्त्रभागाद्वारे तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करू, आम्हाला आशीर्वाद देऊ. आणखीन पुढच्या काही भागामधून आपण 12 पासून पुढे काही वचनाच्या याच यिर्मयाच्या ग्रंथातला पहिल्या ग्रंथातून 12 पासून काही पुढे आपण पाहणार आहोत. आणि पुन्हा एक वेळा लयशिष्यला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपण सर्वजण मिळून येणाऱ्या दिवसासाठी प्रार्थना करूया की प्रभू, ज्यावेळेस तू राजवैभवाने, न्यायवैभवाने मेगारूढ येशील, ज्यावेळेस तू रॅप्चर साठी येशील, ज्यावेळेस तू ज्या काही कोणत्या गोष्टीसाठी येशील, त्या अगोदरच आम्ही पूर्णपणे ट्रेन व्हावं, पूर्णपणे तयार असावं, पूर्णपणे तुझ्या बाजूने असावं, पूर्णपणे हास्य, आनंद, उल्हास आणि सार्वकालिक वतन, जीवन, स्वर्गाचं राज्य आणि तुझ्या वचनामध्ये आम्ही जीवन असावं अशी तू कृपा कर. पवित्र थोर सेनाधी देव बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, भारत देशाच्या आणि प्रत्येक राज्य आणि तालुके, जिल्हे आणि परमेश्वर देव पासर आदीचं संरक्षण करणारे मिलिटरी पोस्ट, जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व जगाला परमेश्वर देव बाप्पा, जगातल्या अन्नधान्याने ताजं ठेवणारा शेतकरी वर्ग, त्यांच्या समस्या, चिंता, काळज्या, त्यांचे प्रॉब्लेम येशूच्या नावातून दूर कर. आम्ही प्रार्थनेत आठवून ठेवतो. लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, आप्तेष्ट, स्नेह, मित्र, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेम आणि सामर्थ्यवान नावात आमच्या प्रत्येकाच्या मागण्या, कल्पना, भेद, प्लॅनिंग, आमचं साकडं, आमचं म्हणणं, आमचं रडणं, आमच्या प्रार्थना, आमच्या विनंत्या, प्रिय प्रभू, ज्या ज्या कारणासाठी आहोत त्या प्रत्येकाच्या नावाप्रमाणे उत्तर देऊन त्यांना तू तृप्त कर. हो दे तुझ्या नावाचा महिमानी गौरव. तुझ्या येण्याच्या अगोदर आम्ही आमचं जीवन वचनाप्रमाणे करावं यासाठी तू मार्गदर्शन कर. आदर, गौरव, सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या तोही. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.